नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण आहोत मँचेस्टरमधल्या ऑल्टरिंगम या टाऊनमध्ये आणि इथून आता आपण चालत जाणार आहोत शेजारच्या टाऊनमध्ये, ज्याचं नाव आहे सेल. इथे तर एक सुंदरशी स्ट्रीट आहे ज्याचं नाव आहे चेस्टनट ड्राईव्ह आणि आता क्रिसमसला थोडेच दिवस राहिलेत, एक 5-6 दिवसच राहिलेत आणि खूप मस्त लाईटिंग करतात तिकडे. म्हणजे ते काहीशे 2021 पासून त्यांनी सुरुवात केली आहे आणि ते चॅरिटीसाठी मनी रेज करतात आणि ती जी स्ट्रीट आहे ती आपण बघूच आता थोड्या वेळात. तर आता भेट देऊ आपण आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. इथे असे भरपूर जणांनी आपापल्या घराबाहेर QR कोड्सही लावलेत. तर जे पण आपण डोनेट करू त्या लिंकवर ते सगळं इकडच्या लोकल चॅरिटीजला जातं. ऑलमोस्ट 90 ते 95% जेही रहिवासी आहेत या स्ट्रीटवर, तर ते पार्टिसिपेट करतात, मस्त सजवून टाकतात. आपण खूप सारे इन्फ्लेटेड सँटाज, एल्स, इथं नटक्रॅकरही दिसतो आहे आपल्याला मध्ये जो आहे आणि पेंग्विन्सही आहेत क्यूटवाले. तर काही घरांनी तर काही कसर नाही सोडले. म्हणजे आपण दिवाळीत जर निगडी प्राधिकरण एरियामध्ये गेलो तिथे जशी एकदम झगमगाट असते, तर अगदी त्याच जोश आणि जल्लोषात साजरी करतात इकडची लोकं पण. हे आमच्या एका फ्रेंडने रेकमेंड केलेलं, तर मग म्हटलं ह्याला एक विजिट दिलीच पाहिजे.
तर अशी काहीशी होती आपली चेस्टनट ड्राईव्हला विजिट. खूपच मस्त सजवलं आहे. म्हणजे मला ॲक्च्युअलमध्ये निगडी प्राधिकरणात जसं आपण दिवाळीला सजवतात, मस्त रोषणाई करतात, तर तशीच काहीशी फिलिंग आली. ठीक आहे. आता तशी थंडी पण खूप वाढली आहे आणि आता तरी ठीक आहे 8 डिग्री आहे. पण मध्ये मध्ये 0 आणि -1 पण गेलेलं. तरी अजून बर्फ पडला नाही आहे. म्हणजे आपण डिसेंबरमध्ये आहोत. पण शक्यतो मँचेस्टरमध्ये बर्फ थोडा कमीच पडतो त्या मानाने. पण UKच्या इतर भागात तर होऊन गेला आहे. पुढे आता 25 आणि 26 हे 2 बँक हॉलिडेज असणार आहे आणि मोस्टली लोकं आपल्या फॅमिलीसोबतच टाईम स्पेंड करतात. तर बाहेरही अशा हालचाल दिसत नाही आणि काळोखही लवकर पडतोय, तर त्यामुळे म्हणजे 3:30 वाजताच संध्याकाळी अंधार पडायला लागतो आणि मग 4:30 पावणे 5पर्यंत तर काळोखच होऊन जातो अगदी. पण त्यातल्या त्यात थोडी अशी रोषणाई बघून जरा मस्त वाटतं त्यातल्या त्यात. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आणि तुम्ही मँचेस्टरच्या जवळ राहत असाल किंवा ऑल्ट्रिंगममध्ये च्या आसपास असाल तर नक्की भेट द्या, तुम्हालाही आवडेल. पण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.